मी तुम्हाला एक खूप मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे चोर आणि पोपट. चला सुरुवात करूया. एका छोट्याशा सुंदर गावात एक हुशार पोपट राहायचा. त्याच्या पंखांवर चमकदार हिरवा, लाल आणि निळा रंग. पोपट बोलायला खूप चांगला आणि सगळ्यांचा लाडका. गावात एक वृद्ध आजोबा राहायचे. ते पोपटाला खूप प्रेम करायचे. पोपटही रोज आजोबांशी गोड गप्पा मारायचा. पोपट म्हणायचा, नमस्कार आजोबा, काय म्हणता काय म्हणता. आजोबा हसत म्हणायचे, बरा आहे रे माझा पोपटा. एके दिवशी गावात एक नामांकित चोर येतो. त्याला कळतं की आजोबांच्या घरी थोडंसं सोने चांदी आहे आणि रात्री चोरी करण्याचा बेत तो आखतो. चोर स्वतःशीच बोलतो, आजोबांच्या घरी पोपट आहे, पण त्याला मी चूप बसवतो. चोरी तर मी आज करणारच. तो संध्याकाळी आजोबांच्या घराकडे नजर ठेवायला लागतो. रात्र होते, सगळं गाव झोपलेलं. फक्त चोर हळूच आजोबांच्या घरात शिरतो. पण पोपट, अरे तो झोपलेला नसतो. तो चोराकडे शांत बघत असतो. चोर चिडतो, अरे शांत बस रे पोपट, बोलू नकोस ना, नाहीतर गोंधळ होईल. पोपट काहीच बोलत नाही. चोराला वाटतं, वाह, पोपट तर शांत आहे, आता चोरी सोपी. चोर हळूच कपाट उघडतो. सोन्याचा छोटासा डबा घेतो, पण तेव्हाच चोर बाहेर पडणार इतक्यात पोपट जोरात ओरडायला लागतो. पोपट मोठ्या आवाजात ओरडतो, चोर चोर चोर, पकडा पकडा चोर. संपूर्ण घर दणाणून जातो. चोर म्हणतो, अरे गप्प बस रे, घाबरवतोयस का मला. पण पोपट अजून मोठ्याने ओरडायला लागतो, चोर आला, आजोबा उठा, आजोबा उठा. आजोबांचा पाळीव कुत्रा भुंकायला लागतो. भव भव भव. गावातही आवाज पसरतो. चोर घाबरून पळू लागतो. पण मोठा आवाज ऐकून शेजारीही बाहेर येतात. गावकरी म्हणतात, कोण आहे, काय झालं. अरे चोर पळतोय, पकडा पकडा. चोर धावत धावत गावाच्या शेवटपर्यंत पडतो आणि पाय घसरून पडतो. गावकरी त्याला पकडतात. पोलीस येतात. चोराला अटक होते. दुसऱ्या दिवशी आजोबा पोपटला उचलून म्हणतात, अरे पोपटा, तू नसतास ना तर माझं सगळं सोनं गेलं असतं रे. तू तर माझा खरा राखणदार आहेस. पोपट आनंदाने आपले पंख फडफडवतो आणि म्हणतो, धन्यवाद धन्यवाद, पोपट हुशार, पोपट हुशार. गावातील सगळे मुलं पोपटाला गोड खाऊ घालायला आणतात. आणि अशा प्रकारे आपल्या छोट्या पोपटाने संपूर्ण घर वाचवलं. या गोष्टीतून आपण काय शिकतो मित्रांनो? हुशारी आणि धैर्याने आपण कोणताही मोठा धोका टाळू शकतो. आणि प्राणीही माणसांचे खरे मित्र असू शकतात. तर मित्रांनो, ही होती चोर आणि पोपटाची मजेशीर गोष्ट. पुढच्या गोष्टीत पुन्हा भेटूया. नमस्कार. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.